हॅलो एव्हरीवन, वेलकम टू अपग्रेड्स ऑफलाईन लर्निंग सेंटर युट्यूब चॅनल. माझं नाव आहे ओमकार आणि या लेक्चरमध्ये आपण इम्प्लिमेंट करणार आहोत स्टॅक युजिंग लिंक लिस्ट. तर या आधीच्या लेक्चर्समध्ये आपण स्टॅक बघितले, स्टॅकचे ऑपरेशन्स बघितले, स्टॅक कोणत्या प्रिन्सिपलवरती वर्क करतो तेही बघितलं. फॉर एक्झाम्पल स्टॅक वर्क करतो लास्ट इन फर्स्ट आउट प्रिन्सिपलवरती. त्यानंतर आपण स्टॅकला इम्प्लिमेंट केलं होतं अरेजच्या मदतीने. या पर्टिक्युलर लेक्चरमध्ये आपण स्टॅकला इम्प्लिमेंट करणार आहोत युजिंग लिंक लिस्ट. म्हणजेच आपले स्टॅकचे जे प्रिन्सिपल आहेत लास्ट इन फर्स्ट आउट वाले, ते सेम प्रिन्सिपल आपल्याला फॉलो करायचं आहे. पण यावेळेस जो डेटा आपण स्टोअर करणार आहोत तो डेटा स्टोअर होणार आहे लिंक लिस्ट मध्ये. ठीक आहे, तर एकदा आपण बघूया की लिंक लिस्ट मध्ये कोणकोणते ऑपरेशन्स आपण परफॉर्म करू शकतो. लिंक लिस्ट मध्ये बेसिकली 6 ऑपरेशन्स होते जे आपण परफॉर्म करू शकतो. फर्स्ट ऑपरेशन बीन की आपण लिंक लिस्टच्या स्टार्टिंगला एलिमेंट ऍड करू शकतो, लिंक लिस्टच्या आतमध्ये एलिमेंट ऍड करू शकतो, लिंक लिस्टच्या एंडलाही एलिमेंट ऍड करू शकतो. तसेच लिंक लिस्टच्या स्टार्टलाही एलिमेंट डिलीट करू शकतो, लिंक लिस्टच्या आतमध्ये एलिमेंट डिलीट करू शकतो आणि लिंक लिस्टच्या एंडलाही एलिमेंट डिलीट करू शकतो. तर इथे स्टॅकचं जे इम्प्लिमेंटेशन आहे ते कसं होणार आपण ते बघूया. सो फर्स्ट मी एक नोड क्रिएट करत आहे, जो माझा एक सिंपल बेसिक नोड इथे डिनोट करणार NODE नोड. या नोडला असणार आहे 2 कंपार्टमेंट्स, वन विल स्टोअर माय डेटा अँड अनदर विल स्टोअर माय रेफरन्स. म्हणजे एका नोड मध्ये एका कंपार्टमेंट मध्ये माझा असणार आहे डेटा आणि दुसऱ्या कंपार्टमेंट मध्ये माझा असणार आहे रेफरन्स. ठीक आहे, तर ज्या वेळेस लास्ट इन फर्स्ट आउट म्हणजेच शेवटचा एलिमेंट जो स्टॅक मध्ये इनपुट होणार आहे किंवा ऍड होणार आहे तोच एलिमेंट असणार आहे फर्स्ट एलिमेंट टू गेट आउट ऑफ द स्टॅक. म्हणजेच तोच एलिमेंट होणार आहे पहिला एलिमेंट जो स्टॅकच्या बाहेर पडणार आहे. ते सेम इम्प्लिमेंटेशन आपल्याला इथे करायचं आहे लिंक लिस्टच्या मदतीने. म्हणजेच समजा जर का मी 10 ऍड केला, 20 ऍड केला, 30 ऍड केला, 40 ऍड केला माझ्या स्टॅकच्या आतमध्ये, मग पहिला एलिमेंट जो स्टॅक मधून बाहेर निघणार आहे तो असणार आहे 40, मग त्यानंतर 30, 20 आणि 10 अँड सो ऑन. तर यावेळेस आपण लिंक लिस्टच्या मदतीने कसं इम्प्लिमेंट करू. सो फर्स्ट आपण काय करणार, एक सिंपल नोड क्रिएट करून घेणार जो की असणार माझा पहिला नोड इन द लिंक लिस्ट, म्हणजेच पहिला एलिमेंट जो स्टॅक मध्ये ऍड करणार आहे. त्यानंतर सेकंड एलिमेंट ज्यावेळेस मी ऍड करणार तो सेकंड एलिमेंट मी ऍड करणार ऍट स्टार्ट. म्हणजेच लिंक लिस्ट मध्ये जे ऍट स्टार्ट म्हणजे लिंक लिस्टच्या सुरुवातीला जो आपण ऑपरेशन बघितलं होतं की लिंक लिस्टच्या स्टार्टिंगला आपण जो एलिमेंट ऍड करतो तेच सेम ऑपरेशन इथेही मी फॉलो करणार आहे. म्हणजेच हा असणार आहे माझा न्यू नोड आणि ह्या न्यू नोडला मी रेफरन्स देणार आहे हेड नोडचा. हा होता माझा हेड नोड. ठीक आहे, आणि या हेड नोडला मी पुन्हा इथे घेऊन येईल. म्हणजेच काय झाले, तर हा जो माझा नवीन एलिमेंट आहे हा एलिमेंट लिंक लिस्ट मध्ये ऍड झाला किंवा स्टॅक मध्ये ऍड झाला. आता स्टॅक मध्ये लास्ट एलिमेंट ऍड झाला होता तो होता हा नोड. आता हाच नोड मला पहिल्यांदा डिलीट ही करायचा आहे. का? कारण की स्टॅक वर्क करते लास्ट इन फर्स्ट आउट प्रिन्सिपल वरती. म्हणजेच मी हा जो नोड आहे हा स्टॅक मधून डिलीट करणार. स्टॅक मधून डिलीट करण्यासाठीही मला इथे लिंक लिस्टचं कोणतं ऑपरेशन लागणार आहे. लिंक लिस्ट मध्ये आपण डिलीट ऍट फर्स्ट जे ऑपरेशन युज करतो ते ऑपरेशन इथे परफॉर्म करणार आहेत. तर बेसिक मेथड्स ज्या आपल्याला स्टॅकच्या इम्प्लिमेंट करायचं आहे युजिंग लिंक लिस्ट, त्या मेथड कोणकोणत्या आहेत. पहिली मेथड पुश. पुश म्हणजेच आपण एलिमेंटला स्टॅक मध्ये ऍड करतो. तर यावेळेस आपण या मेथड थ्रू एलिमेंट ऍड करणार आहोत लिंक लिस्ट मध्ये. नेक्स्ट असतो पिक. पिक म्हणजे जो लास्ट एलिमेंट मी स्टॅक मध्ये ऍड केला आहे किंवा जो एलिमेंट टॉप वरती आहे त्याचा मला डेटा पाहिजे तो असतो पिक. नंतर पॉप. पॉप म्हणजे जो टॉप वरती एलिमेंट आहे त्या एलिमेंटला रिमूव्ह करणं म्हणजे असतो पॉप. त्यानंतर आहे इज एम्प्टी. इज एम्प्टी मला सांगते की जी माझी स्टॅक आहे ती एम्प्टी आहे की एम्प्टी नाही आहे. त्यानंतर आपल्याकडे इथे साईज, कॅपॅसिटी असे डिफरंट एक्झाम्पल्स पण असू शकतात. पण लिंक लिस्टची एक ऍडव्हान्टेज आपल्याकडे ही आहे ओव्हर आरएस की लिंक लिस्ट डायनॅमिकली रन टाइम वरती ग्रो होऊ शकते किंवा श्रिंकही होऊ शकते. त्यामुळे इथे आपण साईज किंवा कॅपॅसिटी यूज करणार नाही आहोत. तर बघूया कोड मध्ये आपण या पर्टिक्युलर स्टॅकच्या इम्प्लिमेंटेशनला लिंक लिस्टच्या मदतीने कसं यूज करू ते. तर सगळ्यात पहिले मी माझा VS कोड ओपन करणार. इथे एक पण फाईल क्रिएट करू, स्टॅक युजिंग लिंक्ड लिस्ट डॉट जावा. फर्स्ट आपण बनवून घेऊया माझी मेन मेथड
आणि आपल्याला माहिती आहे की लिंक लिस्ट आपण यूज करणार आहोत, त्यामुळे आपल्याला एक नवीन क्लास क्रिएट करावा लागणार आहे, जो की आहे माझा क्लास नोड. आणि या नोड मध्ये दोन कंपार्टमेंट असतात, एक असतो डेटाचा कंपार्टमेंट, दुसरा असतो रेफरन्सचा कंपार्टमेंट. सोबतच माझ्याकडे आहे एक कन्स्ट्रक्टर, ज्या कन्स्ट्रक्टर मध्ये मी ॲज अ पॅरामीटर घेणार आहे इनपुट व्हॅल्यू, आणि इथे दिस डॉट डेटा इज इक्वल टू व्हॅल्यू, म्हणजे जी व्हॅल्यू आहे ती मी असाइन केली आहे दिसला, आणि दिस डॉट नेक्स्ट इज इक्वल टू नल, म्हणजे इनिशियली माझा जो नेक्स्ट रेफरन्स आहे तो नल आहे. ओके, त्यानंतर ह्या पर्टिक्युलर क्लासमध्ये मी नोड हेड यूज करणार आहे, आणि यामध्येच काही आपल्या मेथड्स ज्या आहेत त्या इम्प्लिमेंट करू, म्हणजेच void पुश मेथड. पुश म्हणजे स्टॅक मध्ये एलिमेंटला इन्सर्ट करणे. त्यानंतर इंट पिक, पिक म्हणजे टॉप मोस्ट एलिमेंटला रिटर्न करणे विदाउट रिमुव्हिंग, म्हणजे टॉप मोस्ट एलिमेंट जो आहे माझा त्याला रिटर्न करणे, पण त्या टॉप एलिमेंटला आपण रिमूव्ह करत नाही. त्याच सोबत आहे इंट पॉप. पॉप म्हणजे इथे आपण एलिमेंटला रिटर्न ही करतो, टॉप मोस्ट जो एलिमेंट आहे त्याला आपण रिमूव्ह करतो आणि रिटर्न ही करतो. आणि लास्ट माझी मेथड असणार आहे बुलियन इज एम्प्टी. तर इज एम्प्टी काय रिटर्न करणार, मी इथे इनिशियल काही व्हॅल्यूज देऊन ठेवतो कारण की आपल्याला एरर्स येणार नाहीत. रिटर्न -1, इथेही रिटर्न -1, ताकि आपले जे बेसिक एरर्स होते ते एरर्स गेले. इथे void आहे, त्यामुळे आपल्याला काहीही रिटर्न करायची गरज नाही. void म्हणजे डेटा टाइप आपण void दिलेला आहे, याचाच अर्थ काय की पुश ही जी मेथड आहे याला कोणताही प्रकारचा एलिमेंट रिटर्न करायची गरज नाही. इंट दिला आहे याचा अर्थ इंटिजर व्हॅल्यू इथे आपल्याला रिटर्न करायची आहे. ठीक आहे, त्यानंतर अजून एक मेथड आपण क्रिएट करू, जी की असणार आहे void डिस्प्ले स्टॅक. ओके, ग्रेट. आता सगळ्यात पहिले आपण एक ऑब्जेक्ट बनवून घेऊ या पर्टिक्युलर क्लाससाठी. तर स्टॅक युजिंग लिंक लिस्ट याला नाव देऊ आपण stck स्टॅक इज इक्वल टू न्यू स्टॅक युजिंग लिंक लिस्ट. दॅट्स इट. ठीक आहे, आणि आपण यामध्ये एलिमेंट ऍड करू, रिमूव्ह करू अँड सो ऑन. तर लक्षात घ्या, पुश पुश ही ऑपरेशन यूज करत असताना ज्यावेळेस समजा इथे दोन आपल्याकडे केसेस आहे. केस नंबर 1, लिंक लिस्ट इज एम्प्टी, म्हणजेच लिस्ट पूर्णपणे एम्प्टी आहे. केस नंबर 2 की लिंक लिस्ट एम्प्टी नाही आहे, लिंक लिस्ट मध्ये ऑलरेडी काही एलिमेंट्स आहेत प्रेझेंट, एलिमेंट्स आर प्रेझेंट इन दी लिस्ट. तर लिस्ट मध्ये ऑलरेडी काही एलिमेंट्स प्रेझेंट आहे. ह्या दोन केस आहे ज्या आपल्याला या दोन ऑपरेशन केसेस आहे ज्या मला पुश ऑपरेशन मध्ये चेक करायचं आहे. तर एक लक्षात घ्या, पुश ऑपरेशन म्हणजे लिंक लिस्ट मध्ये आपण न्यू नोड ऍड करणार आहोत, त्यामुळे कोणतीही ऑपरेशन, कोणतीही केस असो, भलेही लिंक लिस्ट माझी एम्प्टी असू किंवा लिंक लिस्ट मध्ये ऑलरेडी एलिमेंट्स आहेत, दोन्ही केस मध्ये मी काय करणार आहे, नोड इज इक्वल टू न्यू नोड आणि विथ सम व्हॅल्यू. ही व्हॅल्यू कुठून येणार आहे, आपल्याकडे पॅरामीटर वरनं, जी आपण पास करू पुश ऑपरेशनला यूज करताना. ठीक आहे, सो ही जी व्हॅल्यू आहे ही व्हॅल्यू आपण यूज करणार आहे पॅरामीटर नोड मध्ये ऍड करण्यासाठी. ठीक आहे, तर इथे लक्षात घ्या, जर का लिंक लिस्ट पूर्ण एम्प्टी असणार तर त्यावेळेस मी काय करेल, एक नवीन न्यू नोड बनवला आणि ह्याच न्यू नोडला मी बोलेल की हा होऊन जाईल माझा हेड, ज्यावेळेस लिंक लिस्ट एम्प्टी आहे त्यावेळेस. आणि समजा लिंक लिस्ट मध्ये ऑलरेडी दोन एलिमेंट्स प्रेझेंट आहे, म्हणजेच हा एलिमेंट आहे माझा जो मी फर्स्ट ऍड केलाय, हा एलिमेंट आहे माझा जो मी सेकंड ऍड केलाय, या दोघांमध्ये एक रेफरन्स आहे, आणि आता मला अजून एक न्यू नोड ऍड करायचा आहे. त्यावेळेस मी काय करणार, अजून एक न्यू नोड क्रिएट करणार आणि या न्यू नोडचा जो नेक्स्ट रेफरन्स आहे तो इथे 2 ला असाइन करून देणार. आलं लक्षात? ज्यावेळेस मी 2 ला असाइन करणार, पहिले इनिशियली माझा हेड तर 2 वरती होता, मी हेडला पुन्हा एकदा मूव्ह करणार न्यू नोड वरती. तर हे इम्प्लिमेंटेशन आपण कोड मध्येही बघूया. सो फर्स्ट आपण चेक करू की इफ इन ब्रॅकेट लिस्ट एम्प्टी आहे का नाही. हे कसं समजणार आपल्याला, हेडच्या मदतीने. जर का हेडची व्हॅल्यू माझी इनिशियली नल असेल तर माझी लिस्ट एम्प्टी आहे. तर या केसमध्ये मी न्यू नोडलाच हेड बनवतो, म्हणजे माझा न्यू नोडच होणार आहे हेडच्या इक्वल. ठीक आहे, आणि इथूनच आपण एक असआउट स्टेटमेंट लिहून देऊ की एलिमेंट ऍडेड टू दी स्टॅक, आणि ते एलिमेंट कोणता आहे, प्लस इथे कोलन
प्लस व्हॅल्यू. ओके, म्हणजेच हा एलिमेंट जो आहे आपण हा ऍड केला आहे स्टॅक मध्ये. ठीक आहे, न्यू नोड यूज केला आहे खाली. ओके, त्यानंतर आता सेकंड केस जिथे लिंक लिस्ट मध्ये ऑलरेडी एलिमेंट प्रेझेंट आहेत, तर यावेळेस मी काय करणार आहे, न्यू नोडचा जो नेक्स्ट आहे तो असणार आहे हेडच्या इक्वल. म्हणजेच न्यू नोड जो मी बनवणार त्याचा जो नेक्स्ट आहे तो असणार हेडच्या इक्वल आणि हेडला न्यू नोडच्या इक्वल करायचं. हेड इक्वल टू न्यू नोड. म्हणजेच काय केले मी, पुन्हा एकदा लक्षात घ्या, माझ्याकडे दोन एलिमेंट्स ऑलरेडी होते लिंक लिस्ट मध्ये. त्यावेळेस 2 आणि 1 अशी ही माझी लिंक लिस्ट होती. म्हणजे स्टॅक मध्ये लास्ट एलिमेंट ऍड केलेला होता तो होता 2. आता मी अजून एक एलिमेंट स्टॅक मध्ये ऍड करणार आहे जो की होणार आहे माझा हा न्यू नोड. ठीक आहे, आता हा जो न्यू नोड आहे याचा जो नेक्स्ट रेफरन्स आहे तो मी नेक्स्ट रेफरन्स देतो हेडसाठी. ठीक आहे, हेडसाठी नेक्स्ट रेफरन्स दिल्यानंतर मी काय करणार आहे, हा जो हेड आहे यालाच न्यू नोडच्या इक्वल करणार. म्हणजे हेड होऊन जाईल माझा रिसेंट ऍडेड एलिमेंट टू द स्टॅक, म्हणजे तोच होणार आहे माझा टॉप एलिमेंट. ठीक आहे, ग्रेट. हेड इज इक्वल टू न्यू नोड अँड दॅट्स इट. एवढं करून आपण ऍड इथे करू शकतो. ठीक आहे, हीच सेम स्टेटमेंट आपण खालीही लिहून देऊ आणि हे दोन वेळेस रन ना हो यासाठी आपण इथे जस्ट एक रिटर्न स्टेटमेंट ऍड करून देऊ. ठीक आहे, म्हणजे जर का इफ कंडिशन मध्ये आपण गेलो तर पुढचे कंडिशन चेक नाही करणार. तुम्ही याच्यासाठी रिप्लेसमेंटही करू शकता, इफ एल्स लॅडरही घेऊ शकता, ते पण वर्क करेल, काही हरकत नाही. नेक्स्ट ऑपरेशन आहे माझा पिक. तर पिक या ऑपरेशन मध्ये काय करणार आहोत आपण, पिक ऑपरेशन मध्ये आपल्या स्टॅकच्या टॉप वरती जो एलिमेंट आहे त्याला रिटर्न करायचा आहे विदाउट रिमूव्हिंग. म्हणजे स्टॅकच्या टॉपचा जो एलिमेंट आहे त्याला रिमूव्ह करायचा, पण त्याला ऍक्सेस करायचा पण त्याला रिमूव्ह करायचं नाही. म्हणजे आता ही जर का लिंक लिस्ट आहे समजा माझी आणि लास्ट एलिमेंट मी जो ऍड केला आहे तो आहे 3. तर या केसमध्ये या पर्टिक्युलर केसमध्ये जो टॉप एलिमेंट असणार आहे माझा तो आहे 3. तर 3 ला मी इथे काय करणार, 3 ला इथे मी पिक करणार. म्हणजे फक्त 3 चा डेटा ऍक्सेस करायचा, त्याला रिमूव्ह नाही करायचं. तर पिक ऑपरेशन साठी पुन्हा एकदा इथेही चेक करणार आहे की हेडची व्हॅल्यू नल आहे की नाही. लक्षात घ्या, मी ज्यावेळेस तुम्हाला स्टॅक शिकवलं होतं त्यावेळेस आपण एक स्टॅकचे एरर्स बघितले होते. कोणकोणते एरर्स होते, स्टॅक अंडरफ्लो आणि स्टॅक एरर ओव्हरफ्लो एरर. स्टॅक अंडरफ्लो एरर म्हणजे काय, की स्टॅक मध्ये कोणताही एलिमेंट शिल्लक नाहीये आणि तरीही तुम्ही पिक किंवा पॉप ऑपरेशन परफॉर्म करताय. स्टॅक ओव्हरफ्लो एरर म्हणजे काय होता, स्टॅक ची मेमरी फुल झाली आहे, स्टॅक मध्ये आपण अजून एलिमेंट्स इम्प्रूव्ह नाही करू शकत, आपण स्टॅक मध्ये अजून काही एलिमेंट्स ऍड नाही करू शकत आणि तरीही आपण पुश ऑपरेशन परफॉर्म करतोय, तर त्यावेळेस मला भेटतो स्टॅक ओव्हरफ्लो असा हा एरर. तर पिक मध्ये मी पुन्हा एकदा चेक करणार की जर का माझी हेडची व्हॅल्यू नल आहे तर या केसमध्ये आपण सिस्टम आउटपुट प्रिंट लाईन देऊन देऊ स्टॅक अंडर फ्लो. म्हणजे स्टॅक मध्ये कोणताही एलिमेंट इथे शिल्लक नाहीये. ठीक आहे, आणि इथूनच आपण रिटर्न करू आपण -1, कारण की इथे लक्षात घ्या मी इंटिजर व्हॅल्यू रिटर्न करत आहे. आणि ज्या वेळेस मला स्टॅक मध्ये ऑलरेडी किंवा लिंक लिस्ट मध्ये ऑलरेडी एलिमेंट्स प्रेझेंट आहे त्यावेळेस मला काय करायचं, टॉपचा जो एलिमेंट आहे त्याला रिटर्न करायचं. म्हणजेच टॉपचा एलिमेंट कोण आहे, प्रत्येक वेळेस मला हेडचा जो डेटा पार्ट आहे तो मी रिटर्न करणार आहे. दॅट्स इट. हे झालं माझं पिक ऑपरेशन. ओके, आपण पुन्हा एकदा बघू पीक मध्ये एक्झॅक्टली काय केलं आपण. पीक मध्ये मी चेक केलं ह्या दोन केसेस की लिंक लिस्ट एम्प्टी आहे का. लिंक लिस्ट जर का एम्प्टी असेल तर स्टॅक अंडरफ्लो एरर देऊन द्या, किंवा ते जर का नसेल, केस सिनारिओ 2 जिथे ऑलरेडी एलिमेंट्स आर प्रेझेंट इन द लिस्ट, त्यावेळेस मी काय करतोय, हेडचा जो डेटा आहे त्याला रिटर्न करतोय. हेडचाच डेटा का, कारण की हेडचा आपण लास्ट आपण ऍड केला होता लिंक लिस्ट मध्ये. ठीक आहे, त्यानंतर आहे पॉप. लक्षात घ्या, पॉप मध्येही आपल्याला सगळ्यात पहिले एक कंडिशन चेक करावी लागणार. कोणती, हेड जर का माझा नल आहे तर. जर का हेड नल असेल तर इथेही मी काय एरर देणार आहे, स्टॅक अंडरफ्लो एरर. म्हणजे स्टॅक मध्ये कोणताही एलिमेंट प्रेझेंट नाहीये आणि तरीही तुम्ही स्टॅक मधून एलिमेंट रिमूव्ह करायचा प्रयत्न करताय. ठीक आहे, नेक्स्ट जर का, आणि इथे आपण यूज करू रिटर्न -1. ठीक आहे, नेक्स्ट जर का एलिमेंट प्रेझेंट आहे तर यावेळेस मी काय करणार आहे, इंट एलिमेंट इज इक्वल टू हेड डॉट डेटा. पहिले हेड डॉट डेटाला स्टोअर करून घेऊ, त्यानंतर हेडला इन्क्रीमेंट करून देऊ, हेड इज इक्वल टू हेड डॉट नेक्स्ट, आणि रिटर्न करू आपण या एलिमेंटला. म्हणजेच लक्षात घ्या, इथे मला काय करायचं आहे, पॉप ऑपरेशन. पॉप म्हणजे या जो लिंक लिस्ट आहे जी स्टॅकला रिप्रेझेंट करते
या लिंक लिस्ट मधून मला एलिमेंट ऍड करायचा, म्हणजे स्टॅकचा टॉपचा एलिमेंट जो आहे तो रिमूव्ह करायचा. तर या केसमध्ये मी काय करणार, हा जो हेड आहे या हेडला जस्ट एक पोझिशन पुढे नेणार, म्हणजेच हेड इज इक्वल टू हेड डॉट नेक्स्ट. ओके, सेम गोष्ट मी इथे केलेली आहे, हेड इज इक्वल टू हेड डॉट नेक्स्ट. पण लक्षात घ्या, आपल्याला काय करायचं आहे, ही हेडची जी व्हॅल्यू आहे जी की काय आहे करंटली 3, या 3 व्हॅल्यूला रिटर्न ही करायचं आहे. त्यामुळेच मी पहिले त्या व्हॅल्यूला स्टोअर केलं, हेडला हेड इज इक्वल टू हेड डॉट नेक्स्ट केलं आणि नंतर व्हॅल्यूला काय केलं आहे, रिटर्न. ग्रेट. त्यानंतर माझ्याकडे आहे बुलियन इज एम्प्टी. इज एम्प्टी म्हणजे काय, आपल्याला फक्त चेक करायचं आहे की स्टॅक माझा एम्प्टी आहे की नाही. स्टॅक एम्प्टी आहे की नाही हे चेक करण्यासाठी माझ्याकडे लिंक लिस्टचे कोणते ऑपरेशन आहे. लिंक लिस्ट जर का एम्प्टी असेल तर स्टॅक ही एम्प्टी आहे. लिंक लिस्ट जर का एम्प्टी नाही तर स्टॅक ही एम्प्टी नाही. लिंक लिस्ट एम्प्टी आहे की नाही हे कसं समजणार, पुन्हा एकदा हेडच्या मदतीने. हेड जर का नल आहे तर नलच्या केसमध्ये माझ्याकडे काय आहे की स्टॅक एम्प्टी, आणि जर का हेड नल नाही आहे स्टॅक मध्ये एलिमेंट्स आहे. तर इथे मी फक्त एकच गोष्ट लिहू शकतो की हेड इक्वल्स टू नल. जर का हेड नल असणार तर इज एम्प्टी काय रिटर्न करणार, ट्रू, किंवा हेड जर का नल नाहीये तर इज एम्प्टी रिटर्न करणार आहे मला फॉल्स. ओके, तर हे झाले माझे मेन मेथड्स, पुश, पिक, पॉप आणि इज एम्प्टी. त्यानंतर माझ्याकडे लास्ट मेथड आहे जी आहे डिस्प्ले स्टॅक. तर डिस्प्ले स्टॅक ही मेथड, या पर्टिक्युलर मेथड मध्ये मी स्टॅकच्या एलिमेंट्सला डिस्प्ले करणार आहे. आता स्टॅकच्या एलिमेंटला डिस्प्ले कसं करणार, सिंपल आहे. स्टॅकच्या एलिमेंटला डिस्प्ले करण्यासाठी लिंक लिस्ट वरती आपल्याला ट्रॅव्हर्सल करायचं. ट्रॅव्हर्सिंग मेथड कशी इम्प्लिमेंट करणार आपण ते बघू. सिंपली आपण एक करंट नावाचा रेफरन्स बनवणार जो की इनिशियली इक्वल असणार हेडच्या, आणि ह्या करंटला ट्रॅव्हर्स करत जाणार, करंट डॉट डेटा टू करंट डॉट नेक्स्ट टू करंट डॉट नेक्स्ट टू करंट डॉट नेक्स्ट. कितपर्यंत, जोपर्यंत माझ्या करंटची जी व्हॅल्यू आहे ती नल नाही होत तोपर्यंत मी करंटला जस्ट इन्क्रीमेंट करत जाणार. ठीक आहे, ग्रेट. आता याला आपण कोडमध्ये ट्राय करू इम्प्लिमेंट करण्यासाठी. तर इनिशियली नोड करंट जो की आहे हेडच्या इक्वल, ओके, आणि व्हाईल लूप म्हणजेच जोपर्यंत करंट इज नॉट इक्वल टू नल, म्हणजे करंट नल नाही होत तोपर्यंत त्याला ट्रॅव्हर्स करत राहा, आणि ट्रॅव्हर्स करता करता त्याला प्रिंट करा. म्हणजे सिस्टम डॉट डॉट प्रिंट लाईन मध्ये मी प्रिंट करतोय करंट डॉट डेटा, आणि थोडेसे पण इथे स्पेस ही सोडून देऊ, आणि ते झाल्यानंतर करंट इज इक्वल टू करंट डॉट नेक्स्ट, म्हणजे करंट जो आहे तो इटरेट होऊन पुढे पुढे जात राहील. ओके, याचाच अर्थ आपले किती मेथड झाले टोटल, 1 2 3 4 5 मेथड जे इम्प्लिमेंट करायचे होते आपल्याला स्टॅकचे युजिंग लिंक लिस्ट, तर इथे झालेले आहेत. आता आपण स्टॅक मध्ये एलिमेंट्स ऍड करायचा प्रयत्न करू, डिस्प्ले करायचा प्रयत्न करू. ठीक आहे, तर बेसिकली स्टॅक डॉट पुश मध्ये मी ऍड करतोय 10. ओके, त्यानंतर मी पुन्हा स्टॅक मध्ये अजून 3 एलिमेंट्स ऍड करतोय, इट्स 20 30 अजून 2 इट्स 40 आणि 50, म्हणजे टोटल मी 5 एलिमेंट्स ऍड केले आहेत स्टॅक मध्ये. ऍड केल्यानंतर आपण एकदा स्टॅक डॉट डिस्प्ले इथे करून घेऊ, डिस्प्ले स्टॅक एकदा रन करून बघूया आउटपुट आपल्याला काय भेटतंय ते. ओके, सो एलिमेंट ऍडेड टू स्टॅक इज 10 20 30 40 50 एलिमेंट पर्यंत ऍड केलं मी. त्यानंतर स्टॅक डॉट डिस्प्ले स्टॅक क्रिएट केला आहे, पण इथे माझ्याकडे स्टॅक डिस्प्ले झालेला आहे का, एलिमेंट ऍडेड टू स्टॅक 10 20 30 40 50, बट स्टॅक डिस्प्ले नाही झालाय ना पूर्ण. का नाही झाला डिस्प्ले, void डिस्प्ले स्टॅक नोडला आपण केला आहे करंट इक्वल टू हेड, while करंट इज नॉट इक्वल टू नल, जोपर्यंत करंट नलच्या इक्वल नाहीये सिस्टम डॉट प्रिंट लाईन करंट डॉट डेटा करंट इज इक्वल टू करंट डॉट नेक्स्ट. ओके, बरोबर तर आहे. पुन्हा एकदा लिहून बघू, स्टॅक डॉट डिस्प्ले स्टॅक याला कॉल केला आहे मी, आणि जर का मी याला रन करतोय, रन केल्यानंतर इथे माझ्याकडे कोणताही एलिमेंट भेटत नाही. तर डिबग करण्यासाठी आपण पुन्हा एकदा एस आउट इथे करू, डिस्प्ले मेथड कॉल्ड. ओके, आणि जर का मी रन करतोय तर डिस्प्ले मेथड माझी कॉल होतीये, पण ओके, आपण इथे एक कंडिशन नाही यूज केली. कोणती कंडिशन, जर का करंट नल असला त्यावेळेस काय करणार, म्हणजे जर का इथेही मी इनिशियली हे करतो की इफ हेड इक्वल्स टू नल, म्हणजेच हेडची व्हॅल्यू जर का नल आहे
तर इथे एस आउट करून द्या. एस आउट स्टॅक इज एम्प्टी. ओके, स्टॅक एम्प्टी आहे. ठीक आहे, स्टॅक एम्प्टी आहे. नोड करंट घेतला मी. जोपर्यंत करंट नल नाही आहे तोपर्यंत एस आउट ठीक आहे. ओके, करंट डॉट डेटा CURR डॉट डेटा प्लस थोडीशी जागा. ओके, नाव लेट्स ट्राय टू रन इट. तर माझ्याकडे येतोय स्टॅक इज एम्प्टी. एम्प्टी का येत आहे स्टॅक? जेव्हा आपण void पुश केला, न्यू नोड ऍड केला आहे स्टॅक मध्ये, हेड असाइन्ड व्हॅल्यू इज नेव्हर यूज. न्यू नोडलाच आपण हेड दिला. ठीक आहे. ओके, एक चेंज आपण इथे करूया. हेड इज इक्वल टू न्यू नोड आणि आता या पर्टिक्युलर स्टेटमेंटला रन करून बघूया. ठीक आहे. तर इनिशियली 10 ऍडेड, 20, 30, 40 आणि 50 ऍडेड. त्यानंतर 50, 40, 10, 20, 10 हे झालं माझा स्टॅकची इम्प्लिमेंटेशन. नेक्स्ट लाईन मध्ये येत आहे, तर नेक्स्ट लाईन मध्ये आपल्याला नाही पाहिजे, आपण काय करू शकतो इथे जस्ट प्रिंट लाईन काढून लास्टला प्रिंट लाईन करून देऊया. ठीक आहे. ओके, 50, 40, 30, 20, 10. आता हेच सेम गोष्ट आपण पिक ही करू. स्टॅक डॉट पिक. पिक म्हणजे जो एलिमेंट स्टॅकच्या टॉपला आहे, तर ही गोष्ट काही रिटर्न करणार, तर याला आपण ऍड करू एस आउट मध्ये. ठीक आहे, एस आउट मध्ये ऍड केलं आणि इथे मी एक स्ट्रिंग ऍड करतो. एलिमेंट ऍट द टॉप ऑफ stack is, okay, this is the element that is at the top of stack. आणि आता जर का मी याला रन केलं तर एलिमेंट कोणता आहे? 50. आता 50 ला मला काय करायचं? पॉप ही करायचं. एस आउट मध्ये मी यूज करणार एलिमेंट रिमूव्ड फ्रॉम द स्टॅक इज आणि प्लस स्टॅक डॉट पॉप. ओके, मी पॉप ही इथे केलं आहे. तर आता काय येणार? एलिमेंट रिमूव्ह फ्रॉम द स्टॅक इज 50. पिक ऑपरेशनला पुन्हा एकदा आपण कॉल करूया. आता हे जे पिक ऑपरेशन सांगतंय, ओके, एलिमेंट ऍट द टॉप ऑफ द स्टॅक इज 40. म्हणजे पहिल्यांदा माझा जो स्टॅक होता तो होता 50, 40, 30, 20, 10. 50 होता माझ्या टॉप स्टॅकचा टॉप एलिमेंट. नंतर आपण 50 ला रिमूव्ह केलं. नंतर आता झाला आहे 40 माझा टॉप एलिमेंट. 40 ला आपण तसंच ठेवलं आहे आणि पुन्हा एकदा आपण स्टॅकला डिस्प्ले करून देऊ. ठीक आहे, स्टॅकला डिस्प्ले केल्यानंतर आता आपल्याला बनायला पाहिजे 40, 30, 20, 10. करेक्ट, 40, 30, 20, 10 इज माय करेक्ट स्टॅक. ठीक आहे. तर हे होतं आपण बघितलं लिंक लिस्ट, स्टॅकचं इम्प्लिमेंटेशन युझिंग लिंक लिस्ट. तर याच पद्धतीने स्टॅक तुमचा इथे कम्प्लीट होत आहे. म्हणजे स्टॅकला आपण इम्प्लिमेंट केलं होतं RSच्या मदतीने, स्टॅकला आपण इम्प्लिमेंट केलं आहे लिंक लिस्टच्या मदतीने. एक अजून गोष्ट लक्षात घ्या, ज्यावेळेस तुम्ही जावाचे कलेक्शन फ्रेमवर्क यूज करणार, तुम्ही डिरेक्टली स्टॅकला इम्पोर्ट करू शकता. फॉर एक्झाम्पल, जर का मी एक न्यू फाईल बनवतोय स्टॅक इम्प्लिमेंटेशन डॉट जावा, तर या केसमध्ये पब्लिक स्टॅटिक व्हॉइड मेन मी काय करणार आहे, सरळ स्टॅक यूज करणार आहे. स्टॅक st इज इक्वल टू न्यू स्टॅक. ओके, म्हणजेच हे वाला जे इम्प्लिमेंटेशन आहे माझं, हे इनबिल्ड इम्प्लिमेंटेशन आहे जावा मध्ये. इम्पोर्ट java डॉट util डॉट स्टॅक. ओके, तुम्ही जर का स्टॅकला इम्पोर्ट केलं तर तुम्ही डिरेक्टली याला यूज करू शकता. म्हणजेच स्टॅक डॉट हे सगळे जे मेथड्स आहे हे इथे प्रोव्हाइड करतात. ऍड इन ब्रॅकेट 10, म्हणजेच आपण असेच मल्टिपल एलिमेंट्स ही ऍड करू शकतो स्टॅक मध्ये. 10 ऍड केला, त्यानंतर 20, नंतर 30, नंतर 40, नंतर 50 आणि नंतर आपण स्टॅक डॉट पिक ऑपरेशन ही करू शकतो आणि स्टॅक डॉट पॉप ऑपरेशन ही इथे करू शकतो. ओके, म्हणजेच फक्त ह्या ऑपरेशनला करत असताना आपण जर का एस आउट मध्ये लिहिलंय तर एस आउट मध्ये आपल्याला एक्झॅक्टली कळून येईल की स्टॅक मध्ये कोणता एलिमेंट आहे तो. ठीक आहे, सेमीकोलन काढून देऊ. अजून एक पिकच्या जागी इथे यूज करू पॉप. ओके, द स्टेटमेंट इज रिमूव्ह. ग्रेट. तर सगळ्यात पहिले पिक केल्यानंतर एलिमेंट कोणता होता? लास्ट एलिमेंट ऍड केलं होता मी, तो होता 50. पिक झाला 50, नंतर पॉप ही झाला 50. पॉप 50 पॉप झाल्यानंतर आता
नेक्स्ट पुन्हा एकदा जर का मी पिक ऑपरेशन परफॉर्म केलं तर मला काय भेटायला पाहिजे 40 एलिमेंट. इथे आपण रन करूया. बघा थर्ड पोझिशन वरती मला भेटतोय 40 एलिमेंट. तर तुम्ही बेसिकली स्टॅक या पद्धतीमध्ये पण इम्प्लिमेंट करू शकता. ओके, तर हे होते स्टॅकचे इम्प्लिमेंटेशन युझिंग. आपण लास्ट लेक्चरमध्ये युझिंग अरेज बघितलं, या लेक्चरमध्ये आपण युझिंग लिंक लिस्ट बघितलं आणि इनबिल्ड मेथड ही तुम्हाला मी सांगितली की कशी आपण स्टॅकला इम्प्लिमेंट करू शकतो. थँक्यू फॉर वॉचिंग. पुन्हा एकदा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.